नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उष्णता या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. कंसातील शब्द: प्रारण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहकता, सुवाहक, काळा, परावर्तन. प्रश्न अ, सर्वाधिक उष्णता काळ्या रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते. प्रश्न आ, उष्णतेच्या अभिसरणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. प्रश्न ई, उष्णतेचे वहन सुवाहक पदार्थामधून होते. प्रश्न ई, थर्मास फ्लास्कमधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता परावर्तन क्रियेने कमी करतो. प्रश्न उ, अन्न शिजवण्याची भांडी सुवाहक गुणधर्मामुळे धातूची बनवलेली असतात. प्रश्न उ, सूर्यापासून पृथ्वीला प्रारणामुळे उष्णता मिळते. प्रश्न दुसरा, कोण उष्णता शोषून घेईल? कंसातील शब्द: स्टीलचा चमचा, लाकडी पोळपाट, काचेचे भांडे, तवा, काच, लाकडी चमचा, प्लास्टिकची प्लेट, माती, पाणी, मेण. उष्णता शोषून घेणारे: स्टीलचा चमचा, काचेचे भांडे व तवा. कमी उष्णता शोषून घेणारे: काच, माती, पाणी. अत्यल्प उष्णता शोषणारे: लाकडी पोळपाट, लाकडी चमचा, प्लास्टिकची प्लेट व मेण. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न अ, ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी का होतो? 1. जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात नेतो तेव्हा थंड वस्तू गरम होते व गरम वस्तू थंड होते. याला उष्णतेचे संक्रमण म्हणतात. 2. ताप आल्यावर कपाळावर थंड पट्टी ठेवल्याने उष्णतेचे संक्रमण गरम शरीराकडून थंड रुमालाकडे होते. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होऊन आलेला ताप कमी होतो. प्रश्न आ, राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात? राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग देतात कारण 1. एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगावर व अंगभूत गुणधर्मावर अवलंबून असते. 2. पांढरा रंग हा इतर रंगाच्या तुलनेत सूर्यप्रकाश व उष्णता कमीत कमी शोषून घेतो आणि जास्तीत जास्त उष्णता परावर्तित करतो. 3. त्यामुळे राजस्थानसारख्या उष्ण प्रदेशातील घरांचे आतील वातावरण थंड राहण्यास मदत होते. प्रश्न ई, उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा. उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार: 1. उष्णतेचे वहन. 2. उष्णतेचे अभिसरण. 3. उष्णतेचे प्रारण. 1. पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन म्हणतात. 2. प्रवाहांद्वारे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे अभिसरण म्हणतात. 3. माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे प्रारण म्हणतात. प्रश्न ई, खारे वारे व मतलई वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहे ते स्पष्ट करा. खारे वारे व मतलई वारे उष्णता संक्रमणाच्या अभिसरण या प्रकारावर आधारलेले आहेत. 1. दिवसा सूर्यप्रकाशामुळे जमीन समुद्रापेक्षा जलद तापते. त्यामुळे
तापलेली हवा हलकी होऊन वर जाते, म्हणून समुद्राकडील हवा जमिनीच्या दिशेने वाहते. यालाच खारे वारे म्हणतात. 2. याउलट रात्री जमीन समुद्रापेक्षा जलद थंड होते, त्यामुळे जमिनीवरील थंड हवा समुद्राच्या दिशेने वाहते. यालाच मतलई वारे म्हणतात. अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे झाल्यामुळे येथे उष्णतेचे अभिसरण झालेले आहे. प्रश्न उ. अंटार्क्टिका खंडातील पेंग्विन पक्ष्याचा रंग वरून काळा का असतो? अंटार्क्टिका खंडातील पेंग्विन पक्ष्याचा रंग काळा असतो कारण 1. सर्वाधिक उष्णता ही काळ्या रंगाकडून शोषली जाते. 2. पेंग्विन हा पक्षी अतिशय थंड प्रदेशात राहतो. 3. पेंग्विनचा रंग काळा असल्याने कडक थंडीत शरीर उबदार राहण्यास त्यामुळे मदत होते. प्रश्न उ. खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर का बसवलेले असतात? 1. उष्णतेच्या अभिसरणामुळे जमिनीलगतची हवा गरम होते व त्याची घनता कमी होऊन ती वरील भागाकडे जाते व त्याची जागा वरून येणारे थंड वारे घेतात. अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे होते. 2. खाली असलेल्या हीटरमुळे खालची हवा गरम होऊन वर जाते व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर असल्याने त्यातून बाहेर पडणारी थंड हवा खालच्या दिशेने वाहते. अशा प्रकारे उष्णतेचे अभिसरण होते, म्हणून हीटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर बसवलेली असतात. प्रश्न 4. शास्त्रीय कारणे लिहा. प्रश्न अ. साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास तडकते, पण बोरोसिलने बनवलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास तडकत नाही. 1. उष्णतेमुळे पदार्थ प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतल्यास आकुंचन पावतात. 2. साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे प्रसारण अधिक होऊन बाटली तडकते. 3. पण बोरोसिलने बनवलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे प्रसारण कमी झाल्यामुळे ती तडकत नाही. प्रश्न आ. उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात. 1. उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतल्यास आकुंचन पावतात. 2. टेलिफोनच्या तांब्याच्या तारा उन्हाळ्यात तापमान उष्ण असल्यामुळे प्रसरण पावतात. 3. त्या उलट हिवाळ्यामध्ये तापमान थंड असल्यामुळे टेलिफोनच्या तारा आकुंचन पावतात. म्हणून उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात. प्रश्न ई. हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात. हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात कारण 1. हिवाळ्यात सभोवतालचे तापमान थंड असते व हवेत आर्द्रता असते. 2. हिवाळ्यातील कमी तापमानामुळे हवा अधिक आर्द्रता धरून ठेवू शकत नाही. 3. त्यामुळे अधिक आर्द्रतेचे रूपांतर पाण्याच्या थेंबात होऊन दवबिंदूच्या रूपात गवतावर जमा होतात. प्रश्न ई. हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो. हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो कारण 1. लोखंडाचा खांबा उष्णतेचा सुवाहक आहे तर लाकडी दांडा हा उष्णतेचा दुर्वाहक आहे. 2. जेव्हा आपल्या हाताचा स्पर्श
लोखंडाच्या खांबाला होतो त्यावेळी उष्णतेचे वहन सहजपणे होते, पण याउलट लाकडातून उष्णतेचे वहन होत नाही. 3. उष्णतेचे वहन झाल्याने लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो.